त्या भ्रष्टाचाराची कीड लागली की तो आरोग्याचा महावृक्ष केव्हा कोलमडून पडेल हे सांगता येत नाही. त्याला उत्तर आहे ते असं की सम्यक वैद्यक त्याची स्वीकारणी करणं. त्यामध्ये म्हणून सांगितलं की त्या परिसरामध्ये त्या वनस्पतींचा आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करणं, योगासनं, पंचकर्म, आयुर्वेद हे सगळं तिथे उपलब्ध करून देणं, कमीत कमी पैशात जास्तीत जास्त सुखकारक आणि सुरक्षित अशा तऱ्हेची आरोग्यसेवा उपलब्ध करून देणं. आणि त्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर सगळे जे कामगार आहेत त्यांना योग्य पगार उपलब्ध करून देणं आणि त्यासाठी योग्य प्रमाणामध्ये महसूल उपलब्ध करणं आणि रुग्णांच्या सोयीनं तो करणं. म्हणजे रुग्ण आला तर त्याला उपचार ताबडतोब मिळायला हवेतच, पण त्याचबरोबर त्याची एक कमिटमेंट असायला हवी. त्याच्यामध्ये एक निश्चितपणानं अशी त्याची जबाबदारी त्याला जाणून द्यायला हवी की त्याला हे फुकट मिळत नाही. काही लोक त्यासाठी काम करत आहेत आणि राबत आहेत म्हणूनच त्याला हे उपलब्ध होतं आणि त्याचा त्यानं परतफेड करायला हवी. ती परतफेड त्यानं काही ना काहीतरी तिथे काम करून, झाड लावून किंवा नंतर कर्जाऊ जे पैसे असतील ते नंतर आणून देऊन किंवा वस्तू आणून देऊन या ना त्या प्रकारे त्यांना ते करणं आवश्यक आहे. आणि ते जेव्हा होईल तेव्हा आजची जी आरोग्य सेवा आहे ती शासकीय असो किंवा निमशासकीय असो किंवा खाजगी असो त्याच्यामध्ये आमूलाग्र अशा तऱ्हेचे बदल घडायला लागतील आणि समाजाचं स्वास्थ्य जे सम्यक वैद्यक आहे ते बहरायला लागेल आणि सम्यक आरोग्य जे आहे तेही बहरायला लागेल. आता या संदर्भामध्ये आपण इतर विचार करूया. तो असा की ॲडव्हर्टाइजमेंटच्या संदर्भात आता वैद्यक म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं की फक्त हॉस्पिटल पुरतं मर्यादित आहे. तसं नव्हे. परिसर जो आहे ॲम्बियन्स ज्याला म्हणतात, तर ज्या ॲडव्हर्टाइजमेंट जाहिराती या आरोग्याला घातक आहेत त्या करू न देणं हे सरकारचं काम आहे आणि ते सरकारला करायला सांगणं हे प्रत्येक डॉक्टरचं काम आहे. आणि तोच डॉक्टर जर खरोखर समाजाचं हित, त्याची समाजाच्या हिताची इच्छा करणारा असेल तर तो जरूर हे करेल. पण आपल्याकडेच नव्हे तर जगभरामध्ये आज काय चालतं याच्याबद्दल जास्त बोलण्याची आवश्यकता नाही, परंतु आरोग्याला हानिकारक अशा शेकडो गोष्टींच्या ज्या जाहिराती केल्या जातात त्याच्यातून माणसाचं सम्यक आरोग्य हे जोपासलं जाण्याऐवजी हीन प्रवृत्ती, संकुचितपणा, भेदाभेद, पूर्वग्रह आणि भांडाभांडी हे ज्याच्यातून वाढेल अशा तऱ्हेच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स केल्या जातात ज्या सम्यक आरोग्याला अत्यंत घातक आहेत आणि विघातक आहेत. म्हणून प्रत्येक डॉक्टरने लक्षात घ्यायला हवं की आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील तर त्या इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा पेपर मीडिया किंवा इतर सगळ्या प्रसिद्धी संस्था किंवा जाहिराती, या जाहिरातींना सुद्धा सम्यक आरोग्याचं जर शिक्षण डॉक्टरांनी दिलं तर त्यांना समजेल की कोणत्या गोष्टींची ॲडव्हर्टाइजमेंट करणं ठीक आहे, कोणत्या गोष्टींची नको आणि कोणत्या पद्धतीने ती करायला हवी. आणि याच्या संदर्भात एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगेन की जर एखादं मीडियम हे पॉवरफुल असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियम पॉवरफुल जेव्हा असतं तेव्हा ते लोकांच्या बुद्धीला योग्य वळण लावू शकतं, सम्यक आरोग्याच्या दृष्टीने वळण लावू शकतं. पण जर त्यांना त्याचं ज्ञान असेल तर, म्हणून संपूर्ण समाजामध्ये सम्यक आरोग्याविषयीची जी एक चेतना आहे ती जागवण्याचं काम हे सम्यक वैद्यक समजणाऱ्या डॉक्टरचं आहे. आणि ते तसं जर झालं तर आपल्या ॲम्बियन्समध्ये फरक पडायला लागतो. आज आपल्याकडे असं दिसतं की दारू प्यायल्यानंतर माणसाला खूप आनंद होतो आणि ती फार चांगली गोष्ट आहे. अशा तऱ्हेच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स इकडून ना तिकडून या प्रकारे छुप्या प्रकारानं त्या लोकांच्या डोक्यात पडत असतात. त्या जर त्या जाहिरातीतून पडल्या नाहीत तर साहित्यातून येतात. उदाहरणार्थ काही साहित्यिकांनी असं लिहून ठेवलेलं असतं की ते बीफ खाल्लेलं असेल फार उत्तम आहे. काही लोकांनी लिहून ठेवलेलं असतं की खेकडे जर खाल्ले तर ते फारच चविष्ट असतात. काही लोकांनी आणखी काही लिहून ठेवलेलं असतं. परंतु मुख्य मुद्दा असा आहे की हे साहित्यिक असोत किंवा जाहिरातदार असोत किंवा प्रसार माध्यम असो त्याच्यामधून जर सम्यक वैद्यक आणि सम्यक आरोग्य यांची जाण वाढली तर ते खरोखर लोकांचं कल्याण व्हावं या दृष्टीनं आपण होऊन प्रयत्न करतील याबद्दल माझी खात्री आहे. कारण हे साहित्यिक किंवा ही प्रचार माध्यमं यातली माणसं जी आहेत ही दुर्जन, दुष्ट, दुराचारी अशी नसतात, तर ती एका विशिष्ट वातावरणामध्ये वाढल्यामुळे
त्यांच्यामध्ये काही गोष्टी, त्यांच्या विचारामध्ये काही गोष्टी, काही काही डेफिशियन्सीज तयार होऊ शकतात आणि त्याचा परिणाम मग पुन्हा समाजावर व्हायला लागतो. म्हणून डॉक्टरांचं हे काम आहे, वैद्यक सेवेचं हे काम आहे, वैद्यक क्षेत्र जे आहे त्यामध्ये जी वैद्यक खाती जी आहेत वेगवेगळ्या सरकारांच्यामध्ये, त्यांचं हे काम आहे की सम्यक वैद्यकाची भावना, जाणीव आणि चेतना, जागृती समाजामध्ये केली, सगळ्या क्षेत्रामध्ये केली, तर त्याचा सामूहिक परिणाम हा ही जी सार्वजनिक आणि खाजगी आणि शासकीय अशी रुग्णालय आहेत, म्हणजे आरोग्य केंद्र आहेत, त्यांच्यावर पडायला लागतो आणि ते जे रुग्ण आहेत त्यांच्या प्रकृतीवर त्याचा चांगला परिणाम पडायला लागतो. आणि अशा तऱ्हेनं एकमेकावर इंटरडिपेंडंट, म्हणजे डॉक्टरांचा चांगला परिणाम त्या प्रसारमाध्यमावर, जाहिरातदारावर किंवा साहित्यिकावर, आणि त्यांचा परिणाम मग डॉक्टर आणि पेशंट्सवर असा पडायला लागतो की ज्यातून सम्यक आरोग्य जे आहे ते साध्य व्हायला लागतं. आपण न्याहारीचा विचार केल्यानंतर ऑफिसमध्ये जात असताना आपली जी मनोभूमिका आत्मनोमोक्षार्थम जगती जायचे तिचा विचार केला आणि नंतर आपण मुद्दाम शिक्षण म्हणजे सम्यक शिक्षण हे कसं असायला हवं, त्यानंतर सम्यक वैद्यक हे कसं असायला हवं आणि याचा केंद्रबिंदू म्हणजे सम्यक आरोग्य म्हणजे काय आणि ते कसं असायला हवं याचा विचार केला. आणि तुमच्या असं सहज लक्षात येईल, तुम्ही सुज्ञ आहात, मी समजावून सांगायला नको, पण हे काही विषय मांडण्याची गरज का होती की जर समजा तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जाण्याच्या पूर्वी तुमच्या मनात हे विचार येतात. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्ही शाळेत जाण्याच्या पूर्वी तुमच्या मनात हे विचार येतील. तुम्ही शिक्षण खात्यात असाल तर तुम्ही तिथे जाण्याच्या पूर्वी हे विचार येतील. तुम्ही जर मंत्री असाल तर तिथे जाण्यापूर्वी हे विचार मनात येतील. तुमच्या मनामध्ये एक मंथन सुरू होईल आणि त्याच्यातून हे संपूर्ण शिक्षण पद्धती जी आहे ती सम्यक शिक्षण पद्धती होईल